Hello friends, welcome to my channel Love to Nursing. I am your Miss Shruti. Today we learn about the introduction of metabolism. तर हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे एक्झामच्या दृष्टीने. तर लेट्स स्टार्ट. मेटाबॉलिझम. Metabolism refers to the chemical process that occur within a living to maintain life. It involves the breakdown of molecule to extract energy as well as the synthesis of compound needed for growth and repair. आता मेटाबॉलिझम म्हणजे काय? चयापचय क्रिया. ओके. मेटाबॉलिझम म्हणजे काय? चयापचय क्रिया. तर मेटाबॉलिझम म्हणजे काय की जीवन म्हणजे जे काय तुमचं लाईफ आहे ते टिकवून ठेवण्यासाठी लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या आत होणाऱ्या जे काय केमिकल प्रोसेसेस आहेत त्याचा संदर्भ किंवा त्यात ऊर्जा काढण्यासाठी काय होतं मोलिक्युल्सचं विघटन होत असतं म्हणजे ते एक्स्ट्रॅक्ट होत असतात आणि तसंच वाढ आणि दुरुस्ती होते आवश्यक असलेल्या कंपाऊंड्सची. ओके, समजलं? थोडंसं मी सायंटिफिक लँग्वेजमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलाय. तर बघा, फर्स्ट सेंटेन्स काय आहे तुमचं की मेटाबॉलिझम रेफर्स टू द केमिकल प्रोसेस. ही एक रासायनिक, एवढंच कळलंय आपल्याला, चयापचय ही एक रासायनिक प्रोसेस आहे दॅट ऑकर्स विदिन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हे कुणामध्ये होणार आहे? लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे सजीव आहेत त्यांच्यामध्ये होणार आहे. टू मेंटेन लाईफ. कशासाठी होणार आहे? त्यांची लाईफ मेंटेन ठेवण्यासाठी काय होणार आहे? मेटाबॉलिझम. कळलं फर्स्ट सेंटेन्स? मेटाबॉलिझम ही एक रासायनिक प्रोसेस आहे जी सजीवांमध्ये होते आणि कशासाठी होते? लाईफ मेंटेन ठेवण्यासाठी. इट इन्व्हॉल्व्स. आता ह्याच्यामध्ये काय काय आहे? इट इन्व्हॉल्व्स द ब्रेकडाऊन ऑफ मोलिक्यूल टू एक्स्ट्रॅक्ट एनर्जी. तर एनर्जी बाहेर काढण्यासाठी म्हणजे आता आपल्या बॉडीला एनर्जी लागतीयच, तर ती एनर्जी बाहेर काढण्यासाठी आपल्याला मोलिक्युल्सचं ब्रेकडाऊन करावं लागतं. तसंच ॲज वेल ॲज म्हणजे तसंच द सिंथसिस ऑफ कंपाऊंड नीडेड फॉर ग्रोथ अँड रिपेअर. आणि काही जे कंपाऊंड असतात जे आवश्यक असतात त्यांना काय करावं लागतं? समावेश करून घ्यायला लागतं. सिंथेसिस म्हणजे काय? संश्लेषण किंवा समावेश करून घ्यायला लागतं. कशासाठी? ग्रोथ अँड रिपेअर म्हणजे दुरुस्ती आणि वाढसाठी आपल्याला काय करावं लागतं? थोड्या कंपाऊंड्सचा समावेश करून घ्यावा लागतो बॉडीमध्ये. ओके, अंडरस्टूड? रिपीट बघा, इकडं लक्ष द्या, झोपू नका. थोडस बोरिंग वाटत असलं तर ते बोरिंग नाहीये, जरासा वेळ लागतो कन्सेप्ट समजून घ्यायला, त्यामुळे लक्ष द्या. इंट्रोडक्शन टू मेटाबॉलिझम. ह्याच्यामध्ये काय आहे की मेटाबॉलिझम ही एक केमिकल प्रोसेस आहे जी फक्त सजीवांमध्ये होते. कशासाठी? त्यांचं लाईफ मेंटेन ठेवण्यासाठी. मग त्यामध्ये काय होतं? एकेकांचं ब्रेकडाऊन होतं, एकेकांना सिंथसिस केलं जातं. ओके, तर एनर्जी बाहेर पडण्यासाठी एक एक मोलिक्युल्सचा ब्रेकडाऊन करावं लागतं. तसंच असे एक एक कंपाऊंडचा आपल्याला समावेश करून घ्यायला लागतोय. का घ्यायला लागतोय? कारण त्यांना वाढ आणि दुरुस्ती त्यांच्यापासून होत असते, त्यामुळे आपल्या त्या कंपाऊंडना समावेश करून घ्यावं लागतं. ओके, नेक्स्ट. सॉरी, नेक्स्ट आहे कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम. जो आपल्याला सारखा क्वेश्चन विचारला जातो, कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम. आता कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम म्हणजे काय? फर्स्ट आहे ग्लायकोलायसिस. जर तुमचं 12th सायन्स झालं असेल तर तुम्हाला माहिती आहे की म्हणजे आय नो तुम्ही म्हणाल की नर्सिंग काय आर्ट्स कॉमर्स मधून येत नाही, पण एक एक कॉलेजेस मध्ये असं असू शकतं म्हणजे GNM ला ऍडमिशन्स देतात जर ते कॉमर्स आर्ट्स असतील तरीही, पण BSc नर्सिंगला कॅन्डिडेट मस्ट बी
सायन्स डिपार्टमेंट. ओके. त्यामुळे सायन्समध्ये तुम्हाला माहिती आहे ग्लायकोलायसिसची सायकल असते, सिट्रिक सायकल असते, सिट्रिक ऍसिड, परत ETC असतं, दॅट इज इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. तर आपण बघणार आहे की मेटाबॉलिझम ऑफ कार्बोहायड्रेट. तर फर्स्ट आहे ग्लायकोलायसिस. तर ATP आणि पायरुवेट. ओके. द ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज टू प्रोड्यूस ATP अँड पायरुवेट. तर ATP आणि पायरुवेट तयार करण्यासाठी ग्लुकोज ब्रेकडाऊन होतं. हे फर्स्ट कार्बोहायड्रेटचं मेटाबॉलिझम आहे. ओके. ग्लायकोलायसिस मध्ये काय येतं, द ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज टू प्रोड्यूस ATP अँड पायरुवेट. देन सिट्रिक ऍसिड cycle. The oxidation of pyruvate to produce more ATP and NADH. म्हणजे जास्तीत जास्त ATP आणि NADH तयार करण्यासाठी पायरुवेटचं ऑक्सिडेशन होण्याची गरज असते. थर्ड, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. NADH आणि FADH2 हे काय करतात, इलेक्ट्रॉन्स डोनेट करतात, म्हणजे त्यांच्या जवळचे इलेक्ट्रॉन्स ते देतात आणि काय करतात, प्रोटॉन जनरेट करतात. ओके. आणि ATP सिंथेस ड्राईव्ह करतात. तर हे तुमचे कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम आहे. तर ह्याच्यामध्ये सांगण्यासारखं काय की हा एक सेट असतो, म्हणजे ग्लायकोलायसिस हा एक पाथवे असतो, म्हणजे हा एक इम्पॉर्टंट पाथवे आहे कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझमचा, जो सिस्टॉल ऑफ द लिव्हिंग सेल. Okay, systole of the living cell. In glycolysis under aerobic condition, 1 mole of glucose yields 2 moles of pyruvate, that is ATP and NADH. While under anaerobic condition, 1 mole of glucose yields and 2 moles of lactate and ATP. तर फक्त एक्सप्लेनेशन आहे याच्यामध्ये, पण इम्पॉर्टंट काय आहे की ग्लुकोज स्वतः ब्रेकडाऊन होतोय ATP आणि पायरुवेट बनण्यासाठी. दॅट इज द पॉइंट. Second, citric acid cycle. This cycle is also known as Krebs cycle or tricarboxylic acid, that is TCA cycle. And it is an aerobic process and in eukaryotes occurs mitochondrial matrix. आता अनएरोबिक एरोबिक प्रोसेस काय आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. नेक्स्ट, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन किंवा ग्लायकोजेनेसिस पण असू शकतं किंवा ग्लायकोजेनोलायसिस असू शकतं आणि ग्लुकोजेनेसिस. हे तर ह्याच्यामुळे आपण काय घेतलं, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. अंडरस्टूड? ओके. नेक्स्ट, लिपिड मेटाबॉलिझम, दॅट इज फॅट मेटाबॉलिझम. तर बीटा ऑक्सिडेशन, लिपोजेनेसिस आणि कोलेस्टेरॉल सिंथेसिस. ओके. नेक्स्ट आहे लिपिड मेटाबॉलिझम, बीटा ऑक्सिडेशन, लिपोजेनेसिस अँड कोलेस्टेरॉल सिंथेसिस. बीटा ऑक्सिडेशन मध्ये काय, द ब्रेकडाऊन ऑफ फॅटी ऍसिड टू प्रोड्यूस ऍसिटिल कोएन्झाइम अँड ATP. तर फॅटी ऍसिड ब्रेकडाऊन करून ऍसिटिल कोएन्झाइम एन्झाइम तयार करतात आणि ATP तयार करतात. लिपोजेनेसिस. ओके. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ATP म्हणजे काय. ATP मी करतीये, पण तुम्हाला माहित असायला पाहिजे ना की ATP म्हणजे काय, माहितीये का. ATP म्हणजे काय की ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट हा एक एनर्जीचा सोर्स असतोय. ओके. आणि तो स्टोअर केलेला असतोय, तो आपण यूज करतोय, त्याला म्हणायचं ATP. ओके. तर बीटा ऑक्सिडेशन काय करतंय, फॅटी ऍसिड्स ब्रेकडाऊन करतंय आणि त्याच्यापासून काय बनवतंय, ऍसिटिल कोएन्झाइम आणि ATP. नेक्स्ट आहे लिपोजेनेसिस. Lipogenesis. The synthesis of fatty acids from acetyl coenzyme A and other precursor. म्हणजे acetyl
कोएन्झाईम आणि एटीपी हे काय करतात, फॅटी ऍसिडचंच सिंथेसिस म्हणजे समावेश करून घेतात किंवा संश्लेषण करतात. देन नेक्स्ट आहे कोलेस्टेरॉल सिंथेसिस. तर the production of cholesterol from acetyl coenzyme used in cell membranes and as a precursor of steroid hormone. ते काय करतात, कोलेस्टेरॉलला प्रोड्यूस करतात प्लस ऍसिटिल कोएन्झाईम पासून काय करतात, कोलेस्टेरॉलचं प्रोडक्शन. फर्स्ट मध्ये काय करतात, बीटा ऑक्सिडेशन मध्ये की फॅटी ऍसिड ब्रेकडाऊन करून ऍसिटिल कोएन्झाईम आणि एटीपी तयार करतात. नंतर लिपोजेनेसिस सिंथेसिस करतात ऍसिटिल कोएन्झाईम ए आणि अदर प्रिकर्सरला. देन नेक्स्ट आहे कोलेस्टेरॉल सिंथेसिस, म्हणजेच काय करतात की कोलेस्टेरॉलचं प्रोडक्शन करतात कुणापासून, ऍसिटिल कोएन्झाईम पासून, जे आपण यूज कुठं करतोय, सेल मेम्ब्रेन मध्ये, आणि ऍज अ प्रिकर्सर म्हणून सुद्धा आपण त्याला यूज करू शकतो स्टेरॉइड हार्मोनचा. ओके, समजलं? ओके, नेक्स्ट आता प्रोटीन मेटाबॉलिझम. आता पण बघितलं कार्बोहायड्रेट, फॅट, आता आपल्याला पाहायचंय प्रोटीन. प्रोटीन सिंथेसिस ह्यामध्ये काय होतं, द असेंब्ली ऑफ अमायनो ऍसिड इनटू पॉलीपेप्टाइड चेन युझिंग mRNA ॲज अ टेम्पलेट. तर यामध्ये अमिनो ऍसिडचं mRNA वापरून पॉलीपेप्टाइडची चेन तयार होते. ओके, अमायनो ऍसिड असेंब्ली, असेंब्ली म्हणजे काय, एकत्र येणे. अमायनो ऍसिड एकत्र आल्यामुळे काय होतं, पॉलीपेप्टाइड चेन तयार होते. कोणाचा यूज करून, mRNA चा यूज करून चेन तयार होते. mRNA म्हणजे कोण, मॅसेंजर रायबोन्यूक्लिएटेड ऍसिड. नेक्स्ट इज अ प्रोटीन डिग्रेडेशन, द ब्रेकडाउन ऑफ प्रोटीन इनटू अमायनो ऍसिड फॉर एनर्जी और रिसायकलिंग. प्रोटीनचं जे ब्रेकडाऊन होतंय कशामध्ये होतंय, अमायनो ऍसिड मध्ये. प्रोटीनचं ब्रेकडाऊन अमायनो ऍसिड मध्ये होते. पहिला काय झालं, अमायनो ऍसिड पासून पॉलीपेप्टाइड चेन झाली. ओके, पण आता इथं काय झालं, प्रोटीन ब्रेकडाऊन झालं कशामध्ये, अमायनो ऍसिड मध्ये. कशासाठी, एनर्जीसाठी, ऊर्जेसाठी, आणि ती एनर्जी रिसायकल म्हणजे पुन्हा यूज करण्यासाठी त्याचा यूज होतो. त्यामुळे प्रोटीन डिग्रेडेशन. डिग्रेडेशन म्हणजे काय, नष्ट करणे, म्हणूनच आपण इथं ब्रेकडाऊन करणार आहे. नेक्स्ट आहे अमायनो ऍसिड कॅटाबोलिझम, द कन्वर्जन ऑफ अमायनो ऍसिड इनटू कंपाऊंड दॅट कॅन एंटर द सिट्रिक ऍसिड सायकल. अमायनो ऍसिडचं रूपांतर आपण सिट्रिक ऍसिडच्या सायकल मध्ये करतो. ओके, TCA सायकल. आय होप तुम्हाला हे कळलं असेल. प्रोटीन मेटाबॉलिझम, प्रोटीन सिंथेसिस, प्रोटीन डिग्रेडेशन आणि अमायनो ऍसिड कॅटाबोलिझम. नेक्स्ट आहे विटॅमिन अँड मिनरल मेटाबॉलिझम. तर हे काय करतंय, विटॅमिन्स रेग्युलेट मेटाबॉलिझम अँड सपोर्ट व्हेरियस बॉडीली फंक्शन. तुमची जी बॉडीमधली चयापचयची क्रिया असते ती रेग्युलेट करतं आणि सपोर्ट करतं बॉडीच्या फंक्शनसाठी. नेक्स्ट आहे मिनरल, serve as a cofactor for enzyme and participate in metabolic process. एन्झाईम साठी ते कोफॅक्टर म्हणून काम करतात आणि काय करतात, जे काय चयापचयची क्रिया असत्या, प्रोसेस असतात त्यामध्ये ते पार्टिसिपेट करतात. कोण, मिनरल. नेक्स्ट आहे ओके, नेक्स्ट इज अ न्यूट्रिएंट इंटरॅक्शन. Vitamins and minerals often work synergistically to support metabolism. न्यूट्रिएंट्स काय करतात की विटॅमिन्स आणि मिनरल्स वर्क तुमचं सिनर्जेटिकली करतात, म्हणजे एकदम एनर्जेटिकली वर्क करतात. त्यामुळे काय होतंय, चयापचयची क्रिया व्यवस्थित पार पडते. दॅट इज द विटॅमिन अँड मिनरल मेटाबॉलिझम. कळालं? ओके, तर फर्स्ट आपण बघितलं विटॅमिन, सेकंड मिनरल, अँड नेक्स्ट इज अ न्यूट्रिएंट इंटरॅक्शन. नेक्स्ट इज अ फॅक्टर अफेक्टिंग मेटाबॉलिझम. असे कोणकोणते फॅक्टर आहेत जे मेटाबॉलिझमला तुमच्या अफेक्ट करतात. तर फर्स्ट आहे एज, सेकंड फिजिकल ऍक्टिव्हिटी, थर्ड हार्मोन्स, अँड फोर्थ न्यूट्रिशन. फर्स्ट वन इज अ एज.
Metabolism slows down as we get older, leading to changes in body composition and energy needs. तर चयापचयाची जी क्रिया असते कसं आहे, आपण जेव्हा यंग असतो तेव्हा आपल्यामध्ये सळसळतं रक्त असतं. ओके, तर त्यामुळे काय होतं, तुम्ही काहीही खाल्लं, सकाळी चिकन खाल्लं, दुपारी मटण खाल्लं, नंतर श्रीखंड खाल्लं, तुम्ही काहीही खाल्लं तरी बॉडी तुमची पचवते. पण ओल्डर एजवाल्यांचं तसं नसतं. त्यांचं एज वाईज त्यांची सिस्टीम सगळी थकलेली असते. ओके, त्यामुळे सम चेंजेस हॅपन्स इन ओल्डर एज. ओके, त्यामुळे काय होतं, त्यांचं मेटाबॉलिझम स्लोज डाऊन होतं. त्यामुळे त्यांना काही पचत नाही. ओके, ब्रेकडाऊन व्यवस्थित होत नाही. त्यामुळं मेटाबॉलिझमवर अफेक्ट करणारा हा एक घटक आहे, तो म्हणजे एज. नेक्स्ट इज अ फिजिकल ऍक्टिव्हिटी. Regular exercise can increase metabolic rate and improve the body's ability to utilize nutrients. फिजिकल ऍक्टिव्हिटी तर पाहिजेच, कारण जर तुमची रेग्युलर एक्सरसाइज असेल तर तुमचा मेटाबॉलिक रेट वाढतोय आणि तुमची बॉडी एबल होते काहीही करण्यासाठी, प्लस न्यूट्रियंट युटिलाइज करण्यासाठी. ओके, नेक्स्ट इज अ हार्मोन. Hormone like thyroid, insulin, and cortisol, it plays a crucial role in regulating metabolic process. मेटाबॉलिक प्रोसेस व्यवस्थित ठेवण्यासाठी थायरॉइड हार्मोन इम्पॉर्टंट आहे, इन्सुलिन इम्पॉर्टंट आहे आणि कॉर्टिसॉल. नेक्स्ट इज अ न्यूट्रिशन. This type and amount of nutrients consumed can significantly impact metabolic efficiency and overall health. तर हे जे टाईप ऑफ अमाऊंट आहे ह्याच्यामध्ये काय होतं, न्यूट्रिएंट आपण कन्झ्युम करतोय, जे काय मेटाबॉलिक इफिशियन्सी आहे त्याच्यासाठी आपण कन्झ्युम करतोय. म्हणजे प्रोटीन कमी असेल, कार्बोहायड्रेट कमी असतील, ते काय करतोय, कन्झ्युम करतोय आणि आपलं हेल्थ सुरक्षित ठेवतोय. अंडरस्टूड? ओके, इथं पण काहीतरी शॉर्ट नोट्स आहेत, की पॉइंट्स आहेत, तुम्ही वाचून घ्या. एज, बॉडी साईज, आउटसाइड टेम्परेचर, मसल मास, मुवमेंट अँड हार्मोन. नेक्स्ट आहे मेटाबॉलिक डिसऑर्डर. आता मेटाबॉलिक व्यवस्थित नसेल तर कोणकोणते डिसीज होतात ते आपल्याला बघायचं आहे. तर फर्स्ट आहे ओबेसिटी. ओके, जे आपलं खूप फेवरेट आहे, पिझ्झा, बर्गर, फ्राईज, सँडविच, टोस्ट. ओके, कोल्ड कॉफी, ब्राउनी, गुलाबजामुन, जिलेबी, हे सगळं तरी खाण्यापासून आपण रोखू शकत नाही स्वतःला, आणि ते खाऊन आपण जाड होतो, मोठे होतो, त्यामुळे आपल्याला मेटाबॉलिक डिसऑर्डरला फेस करावं लागतं. ओके, एक्सेसिव्ह कॅलरी इनटेक अँड सेडेंटरी लाईफस्टाईल लीड टू स्लो डाऊन इन मेटाबॉलिझम अँड फॅट अक्युमुलेशन. एक्सेसिव्ह कॅलरीचं जर आपण खाल्लं किंवा बैठे काम फक्त केलं, ऍक्टिव्हिटीज केल्या नाहीत, तर मेटाबॉलिझम काय होतं, स्लो डाऊन होतं, त्याची कॅपॅसिटी स्लो डाऊन होत्या आणि फॅट एकत्रितपणे येते, त्यामुळे आपल्याला ओबेसिटीला फेस करावं लागतं. नेक्स्ट, डायबिटीस. इम्पेअर्ड इन्सुलिन फंक्शन result in dysregulated glucose metabolism and high blood sugar level. तुमच्या बॉडीमध्ये इन्सुलिन फंक्शन इम्पेअर्ड झाल्यामुळं ग्लुकोज लेवल पण काय होते, डिसरेग्युलेट होते, त्यामुळे रक्तामधली शुगर वाढायला लागते, त्यामुळे तुम्हाला डायबेटीस होतो. थायरॉइड डिसऑर्डर. Hypo or hyperthyroidism can cause major disruption in overall metabolic rate and energy balance. थायरॉइड मध्ये पण डिसऑर्डर होतात तुम्हाला, एकतर थायरॉइड कमी होतोय नाहीतर वाढतोय, दोन्हीपैकी एकच होतंय. त्यामुळे काय होतंय, तुमचं ओव्हरऑल मेटाबॉलिक रेट जो आहे तो डिस्टर्ब होतोय आणि एनर्जी इम्बॅलन्स होऊ शकते तुमची. आता बघा इथं मेटाबॉलिक डिसऑर्डर बघा, प्री डायबिटीज दिलंय, हायपरटेन्शन आहे, इन्सुलिन रेझिस्टन्स, डिसलिपिडिमिया अँड ॲब्डॉमिनल ओबेसिटी. नुसतं पोटच वाढतंय.
That is the metabolic disorder. Next, कन्क्लुजन अँड रिकमेंडेशन्स. आता काय काय करावं लागणार आहे आपल्याला? ऑप्टिमाइज न्यूट्रिशन. न्यूट्रिशन तुमचं ऑप्टिमाइज करायचं आहे. वेल बॅलन्स्ड डाएट घ्यायचा, त्याच्यामध्ये मॅक्रो न्यूट्रिएंट्स घ्यायचे आहेत, व्हिटॅमिन्स घ्यायचे आहेत, मिनरल्स घ्यायचे आहेत आणि मेटाबॉलिझमला सपोर्ट करायचा आहे. सेकंड, रेग्युलर एक्सरसाइज. एक्सरसाइज तुम्ही वॉकिंग करा, रनिंग करा, जे पण काय कराल ते व्यवस्थित आणि रेग्युलरली करा, जेणेकरून काय होईल, तुमची रेग्युलर फिजिकल ऍक्टिव्हिटी पण होईल आणि ती झाल्यामुळे तुमचा मेटाबॉलिक रेट बूस्ट होईल. ओके, म्हणजे 100% तो वाढेल आणि मेटाबॉलिक हेल्थ चांगली असली म्हणजे तुमचं हेल्थ चांगलं. देन मॅनेज स्ट्रेस. हा एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक ठरलेला आहे की स्ट्रेस. लहान लहान मुलांना सुद्धा स्ट्रेस यायला लागतोय आता. तर स्ट्रेस हा ट्रेंडिंग आहे, तर तो मॅनेज करता आला पाहिजे. त्यामुळे काय होतंय, स्ट्रेस आल्यामुळे तुमचं हार्मोन इम्बॅलन्स होतात आणि नेगेटिव्ह विचार जे असतात ते मेटाबॉलिक प्रोसेसला डॅमेज करतात. त्यामुळे ते कंट्रोलमध्ये ठेवा. देन सीक मेडिकल ॲडवाइस. कन्सल्ट अ हेल्थ केअर प्रोफेशन फॉर पर्सनलाइज्ड गायडन्स ऑन मॅनेजिंग मेटाबॉलिक डिसऑर्डर. आणि मेडिकल ॲडवाइस घ्या. हे सगळं करून झाल्यानंतर मेडिकल ॲडवाइस घ्यायची. जर तुम्हाला जास्तच त्रास होत असेल, असं वाटत असेल की आउट ऑफ कंट्रोल आहे, तर तुम्ही मेडिकल ॲडवाइस घेऊ शकता. आता मेटाबॉलिक हेल्थ इम्प्रूव्ह करायचे असेल तर 11 तुम्हाला टिप्स दिलेले आहेत. त्यातलं फर्स्ट आहे ड्रिंक मोर वॉटर. सेकंड, स्पेंड लेस टाइम सिटिंग, एम्ब्रान्स स्ट्रेंथ ट्रेनिंग, ईट मोर प्रोटीन, ब्रीव सम ग्रीन और उलम टी, try a high intensity workout, experiment with low carb eating, prioritize sleep, abstain from cigarettes, avoid food preservatives, and take an essential amino acid supplement. हे जर 11 टिप्स तुम्ही फॉलो केले तर तुम्हाला मेटाबॉलिक सिंड्रोम होणार नाही आणि तुमची मेटाबॉलिक हेल्थ एकदम क्लास एव्हरग्रीन राहील. ओके, नेक्स्ट. ओके, तर जवळजवळ आपलं संपलेलंच आहे. तर फर्स्ट आपण बघितलं, आपण इंट्रोडक्शन टू मेटाबॉलिझम. सेकंड बघितलं कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम. त्यामध्ये तुम्ही 3 स्टेप्स बघितल्या, ग्लायकोलायसिस, सिट्रिक ऍसिड सायकल, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. नंतर आपण फॅट मेटाबॉलिझम बघितलं, त्याच्यामध्ये बीटा ऑक्सिडेशन, लिपोजेनेसिस अँड कोलेस्टेरॉल सिंथेसिस. असं काही नाही की फक्त मेटाबॉलिझम विचारतील, तर तुम्हाला एकदा फूड मेटाबॉलिझम असं सुद्धा विचारू शकतात, किंवा कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम, किंवा फॅट मेटाबॉलिझम, किंवा प्रोटीन मेटाबॉलिझम असं सुद्धा विचारू शकतात. ओके, नेक्स्ट आहे प्रोटीन मेटाबॉलिझम. इन दॅट प्रोटीन सिंथेसिस, प्रोटीन डिग्रेडेशन सॉरी, अँड थर्ड अमायनो ऍसिड कॅटाबॉलिझम. ओके, नेक्स्ट विटॅमिन अँड मिनरल मेटाबॉलिझम. देन फॅक्टर्स कोणकोणते जे मेटाबॉलिझमला अफेक्ट करतात, तर एज, फिजिकल ऍक्टिव्हिटी, हार्मोन अँड न्यूट्रिशन. मेटाबॉलिक डिसऑर्डर कोणकोणते आहेत, ओबेसिटी, डायबिटीस, थायरॉइड डिसऑर्डर, प्री डायबिटीस, ॲबडॉमिनल ओबेसिटी, डिस्लिपिडिमिया, इन्सुलिन आणि हायपरटेन्शन. कन्क्लुजन, रिकमेंडेशन. काय काय करावं लागतं आपल्याला व्यवस्थित मेटाबॉलिझम ठेवण्यासाठी. ओके, आणि हे 11 टिप्स दिलेले आहेत जे तुम्ही फॉलो करू शकता. असं नाही म्हणायचं की माझं मेटाबॉलिझम व्यवस्थित आहे, मी का करू. नो, इट्स इम्पॉर्टंट टू एव्हरीवन. Okay, I hope you understood this video. Thank you so much guys for watching my video. Press the chota wala like and share you to your nursing friends. Bye. Keep in touch.